सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नीट पेपर फुटीच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतर आणि संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज धुळ्यात डावी लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीतील धर्मनिरपेक्ष पक्षांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। 20 जुलै 2024 रोजी संसदेवर धडकलेल्या लाखो विद्यार्थी आणि पालकांवर केंद्र सरकारच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केलाय, ज्यामध्ये अनेक तरुण जखमी झाले। या हुकुमशाही दडपशाहीच्या विरोधात आणि शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मागणीसाठी आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आलं असून या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावे अशी आक्रमक मागणी संयुक्त आंदोलनाच्या वतीने करण्यात आली। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। डावी लोकशाही आघाडीतर्फे तसेच इंडिया आघाडीतील लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्षातर्फे आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांनी जे संसदेवर मोर्चा काढला आणि त्या मोर्चात पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज डावी पक्षाच्या वतीने निदर्शने करीत आहोत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या आधारे त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करीत आहोत। ज्या पोलिसांनी अत्याचार केला, ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अत्याचार केला त्यांचाही आम्ही निषेध करीत आहोत आणि जे विद्यार्थी शहीद झाले त्यांना 1-1 कोटी रुपये सरकारने द्यावं अशी मागणी आम्ही करीत आहोत।